कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850200017. अहिल्यानगरच्या करंजी येथे ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने मोठं नुकसान झालं आहे. या पूरग्रस्त परिस्थितीची खासदार निलेश लंके आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पाहणी केली आहे. करंजी परिसरात घर, शेती, पशुधन, वाहने यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. पूर आल्याने घरांमध्ये अक्षरशः चिखल झाला असून घरातील सर्व संसार उपयोगी सामान अस्ताव्यस्त झालं आहे. प्रशासनाने पंचनामा करण्याचा आदेश देऊन तात्काळ मदत करावी, तर पंचनामे कागदावरच राहत असल्याची खंत लंके यांनी व्यक्त केली. नगर तालुक्यात मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फक्त पंचनामे झाले, पण अद्याप मदत मिळाली नसून प्रशासन फक्त वेळकाढूपणा करत असल्याची टीका लंके यांनी केली आहे. यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे देखील उपस्थित होते. लवकरात लवकर शासनाला मदत करावी लागणार असल्याचं तनपुरे यांनी म्हटलं आहे. मंडळींशी ज्यावेळी चर्चा झाली त्यांनी सांगितलं की असा पाऊसच पाहिला नाही. म्हणजे काही मिनिटात घराचे घर वाहून गेले, लोकांच्या मोटरसायकल वाहून गेल्या, 4 व्हीलर गाड्या वाहून गेल्या. दळणवळणाचे रस्ते सुद्धा एक सुद्धा रस्ता व्यवस्थित नाही राहिला. म्हणजे सगळ्यात जास्त नुकसान पाथर्डी तालुक्यात झाले. माझ्या माहितीनुसार अंदाजे सरासरी 50,000 हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं असेल आणि लोकांचं जनजीवळ पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असेल. पाहिलं असेल किराणा दुकान असो, कपड्याचे दुकान असो, काही भांड्याचे दुकान असो, घरचे घर वाहून गेले. म्हणजे एकदम सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आमची शासनाला आता विनंती की नुसती मदत जाहीर नका करू, कार्यवाही करा. कारण बऱ्याच वेळा आता आम्ही सुद्धा काल प्रशासनातील काही कलेक्टर असो, प्रांत असो, त्यांना सांगितलं की पंचनामे झाले पाहिजे. त्या बाबतीत त्यांनी आता सुरू केलं. तलाठी, कृषी विभागाचे काही लोक येऊन पंचनामे करणारे, तर ते पंचनामे फक्त कागदावरच राहतात. हा वाईट अनुभव आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळत आहे. त्यामुळे नुसते पंचनामे न करता तात्काळ लोकांना मदत मिळाली पाहिजे. ती पण तालुक्यातील वाळकी आणि त्या परिसराच्या 7-8 गावामध्ये अशाच पद्धतीने पाऊस झाला आणि तिथं सुद्धा भरपूर असं नुकसान झालं. त्यावेळेस सुद्धा पंचनामे झाले, पण अद्यापपर्यंत कुठली मदत मिळालेली नाही. फक्त प्रशासन वेळ काढूपणा करत आहे. एक वातावरण शांत होऊस तर शासनाचे जबाबदार त्या ठिकाणी प्रतिनिधी येणार, अधिकारी येणार आणि लोकांना काहीतरी मलमपट्टी लावल्यासारखं त्या लोकांशी चर्चा करणार, पण नंतर कुठलीच गोष्ट अंमलात येत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं दुर्भाग्य आहे. मोठ्या प्रमाणावर खरं नुकसान झालं. घराचं नुकसान असेल, शेतमालाचं, शेतीचं देखील, फळबागाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर आता ते कागदावरती NDRFचे निकष वगैरे गोष्टी बाजूला ठेवून या लोकांना खरंच जर एक मदतीचा हात द्यायचा असेल तर शासनाने त्यांचे निकष बाजूला ठेवून भरीव मदत नुसतीच जाहीर न करता तातडीने खरं गेली पाहिजे. जे काय रस्त्यांचं नुकसान झालं असेल त्याची देखील कामं ही योग्य वेळेत पटपट करून या लोकांना आधार द्यायचं काम शासनाकडून झालं पाहिजे. आम्ही निश्चितपणे या बाबतीत पाठपुरावा करत राहू, परंतु शासनाने देखील कुठेतरी एक संवेदनशील भूमिका घेऊन आपले नियम निकष थोडेसे बाजूला ठेवून भरीव मदतीची आम्हाला अपेक्षा आहे. प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर.